हो युवराज, त्या मोबाईल मधून डोसकं बाहेर काढा आणि बघा आई बापाकडं. आजूबाजूची परिस्थिती बघा. काय 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 जास्तीची भाजी घेतली इकायला. चल मदतीला माझ्या बरोबर. जमणार नाही. का जमणार नाही म्हणजे काय रे? जमणार नाही म्हणजे काय? इथे महिन्याचे खाण्याचे पैसे जुळत जुळत नाकीनव येते आमच्या. 1 मिनिट फुकट न जाता त्या मिनिटात पैसे कसे कमवता येईल ह्याचा विचार करतोय आम्ही. आणि तुझं काय चाललंय रे? बापा बरं भाजी विकायला गेले तर हात झडणार आहेत होय तुझे? हे आपण सारखं म्हणतो ना, आपल्याजवळ काहीच नाही, आपलं काही चांगलं होणारच नाही, म्हणून दारिद्र्य जात नाही आपली. अरे असं बोलण्याने दारिद्र्य येत नसतं आणि मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्याने दारिद्र्य जात सुद्धा नाही, कळलं? मी असली कामं करणार नाही म्हणजे नाही. मग काय करणार आहेस बाबा नक्की ते तरी कळू दे आम्हाला. हा? पुढच्या 10 दिवसात. किती? 10 दिवसात जर नाही ना स्वतःच्या पायावर उभा राहिलो तर बघ तू. नाही, तू स्वतःच्या पायावर उभा राहा, पाठीवर झोप, काही कर. कमावलेला पैसा घरात येऊ दे म्हणजे झालं. किती दिवस आमच्या पैशावर असं जगणार आहेस रे? आणि आम्ही तिघांनी कुठं कुठं मरमर करायचे. या आई बास झाली ना तुझी सारखी कटकट कटकट कटकट. काय सारखं सारखं तेच तेच. उगाच सकाळ खराब नको करू माझी. अरे रामा कुठे गेली सकाळी सकाळी? तुम्ही बुडवर करून झोपानं विचारा रमा कुठे गेली. चला. सगळ्या माणसांना बोलवायची गरज नाहीये. महत्वाच्या माणसांना तेवढंच बोलवा, म्हणजे एकेकाशी सविस्तर चर्चा करता येईल. हो साहेब. त्यांचा मुद्दा काय तो कळायला पाहिजे आपल्याला. तुम्ही महत्वाच्या लोकांची लिस्ट बनवा, ही जबाबदारी तुमची आहे. हो नक्कीच साहेब. घरातली माणसं कुठे गेली? तुम्ही अचानक आल्यामुळे तुमच्या राखाने काही लपले आणि काही पळाले. प्रतापराव तुम्हाला खरं सांगतो साहेब, कधीही पार्टी ऑफिसला अचानक आले ना की कार्यकर्त्यांची ही अशीच लपाछपी सुरू होते. प्रतापराव, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बघून विचारावंसंच वाटत नाही की तुम्ही कसे आहात, इथली परिस्थिती काय म्हणते. सगळं मस्तच असणार तुमच्यासारखं. हो, पाणी घ्या. हरी कुठे आहे? साहेब, प्रतापराव आताच म्हटले नाही का काही पळाले असतील. त्याच्यातलाच तो असेल. फोनवर आपण बोलू सविस्तर. हो साहेब. या मी आले चहा घेऊन. बसा. प्रतापराव, आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधीचे रिपोर्ट बनवायला सांगितले होते, केलेत तयार? त्याचं 70% काम झालंय. रिपोर्ट पूर्ण झाल्या तुम्हाला मेल करतो. रिपोर्ट तर बघूच आपण, पण त्याबद्दलचं तुमचं मत सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला. हो नक्की. आणि माझी खात्री आहे की रिपोर्ट समाधानकारकच असेल. रमा तू? वय बरं, किचन मध्ये जा आणि कामाला लाग. आणि हो, हा ग्लास पण घेऊन जा जाताना. थांबा. ते हरी नाही आहे ना, म्हणून हिला कामाला बोलवलंय. नमस्कार साहेब. हो हो हो, त्याची लिस्ट काढायला सांगितली आहे मी. बारी एकदम बारिया कडक कडक सेन्स ऑफ ह्युमर. अरे यार, अरे खूप दिवस झाले काही पाखरू बद्दल काही ऐकलं नाही रे. काय करता रे तुम्ही दिवसभर? भाऊ भाऊ तो बघा पिंट्या येतोय.
या इकडे. काय झालं? का बोलवलं मला भाऊ? काय ना, आम्ही एक निर्णय घेतलाय. पुढच्या आठवड्यात तुम्हाला पक्षाचा युवा नेता म्हणून घोषित करायचा. नाही, नको भाऊ. निवांत निर्णय घ्या. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे झालं ते सोडून द्या. तुमच्या बहिणीच्या लग्नाविषयी आमचा अपमान सगळं विसरलोय मी. नाही भाऊ, पण आपली एवढी भांडणं झाली, एवढी गरमागरमी झाली, तरी तुम्ही मला पक्षाचा युवा नेता करणार? कारण तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे पक्षाला. मग तुम्हाला माहिती आहे, अहो पक्षासमोर ही भांडणं खूप छोटी आहेत. अहो आज भांडणारे उद्या गळ्यात गळे घालून फोटो छापतात राजकारणात. फक्त एक लक्षात ठेवा, राजकारणात सगळ्यांच्या पुढे जाणं हेच महत्वाचं असतं. वेळ घ्या. फक्त जो निर्णय घ्याल तो तुम्हाला एक पाऊल पुढे घेऊन जाणारा असेल, हे बघा. येतो भाऊ. असं शोभतं तुम्हाला. या. आता तुझं खातं उघडायची वेळ आली. झाले ना का तयार पोहे? हो झालं. रमानीच केले. रमा कुठे आहे? बाहेर फुलं काढायला गेली. ती वाड्यावर येणार नाही म्हणाली होती ना? नाही म्हणजे कामावर आली ही चांगलीच गोष्ट आहे. तू समजवलंस का तिला? होय, मी बोलले तिच्याशी. मी म्हणाले होते ना तुम्हाला. मग तिचा निर्णय बदलला कसा? छोट्या मालकाने समजवल्याची तिला. आता त्याच्यानंतर तिने काय विचार केला मला तसं काही म्हणाली नाही, पण वाड्यावर कामाला येते एवढंच म्हणाली. असं? ठीक आहे, दे मी घेऊन जाते. नाही जी, मी घेऊन जाते. अगं असू दे, तू बाकीची कामं कर, मी नेते. आपल्याला वाटतं झाडांना खूप पाणी दिल्यानं झाडं खूप वाढतात, ताजी राहतात. पण तसं नसतं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असतं. किती पाणी द्यायचं, किती खत द्यायचं, किती रागवायचं, किंवा झालेल्या गोष्टीचा किती विचार करायचा. काळजी आपणच घ्यायला हवी ना. तुम्हाला काही हवं होतं का छोटे मालक? नाही, काही नको. आपल्या गावातल्या पुलाचं काम आपण कधी सुरू करतोय? घ्या ना, घ्या, सुरू करा. हो. काय मग, काय नवीन ट्रेकचं प्लॅनिंग वगैरे केलं की नाही? नाही, सध्या तरी नाही, पण आम्ही एक टूर प्लॅन करतोय. महाराष्ट्राबाहेर नाहीये ना? नाही नाही. मला सांगा, तुम्ही ज्या ट्रेकला जाता, टूर्सला जाता, त्याचे फोटो काढता ते सेव्ह कुठे करता? मोबाईल मध्ये. आणि आम्ही ऑनलाईन एक कॉमन फोल्डर तयार केलंय. त्यात आम्ही आमचे सगळे फोटोज अपलोड करतो आणि मग ज्याला हवाय तो तिथून घेतो. हो. मग मला सांगा, हा लॅपटॉप तुमच्या उपयोगाला येईल की नाही सांग. या लॅपटॉपचा उपयोग म्हणजे? म्हणजे हा लॅपटॉप तुम्ही तुमच्यासाठी गिफ्ट आणलाय. काय? खरंच? म्हणजे हा तुम्ही अचानक कसं? अहो, सरप्राईज आहे ते.
सरप्राईज जर अचानक नाही दिलं तर उपयोग काय त्याचा? अहो पण तुम्ही तर सरप्राईज वर सरप्राईज देताय. एकतर लवकर आलात आणि आता हे गिफ्ट, पण दोन्हीसाठी थँक्यू. अरे हो, एक सांगायचं राहिलं, पोहे छान झाले. रमानी केलेत. रमा म्हणजे सरला मावशीची भाजी. रमा रमा दादा दादा पटकन ये. काय झालं? हा बघ माझा नवीन लॅपटॉप. मला रावसाहेबांनी आत्ताच नवीन लॅपटॉप गिफ्ट केला. क्या बात है. रमा हे बघ. मस्त आहे. अगं दुरून काय नुसतं मस्त आहे म्हणते, हातात घेऊन बघ ना. अगं मी आत्ताच माझ्या ट्रेकचे फोटोज यात अपलोड केलेत. हे बघ. नको ताईसाहेब, अशा महागाच्या वस्तू माझ्या हातात देत जाऊ नका. मी आता म्हणेन मला दाखवत बी जाऊ नका. आधीच जे झाले ते काही कमी आहे का? दादा ही आधीची रमा नाहीये. त्यांची नाराजी अजून दूर झालेली नाही. सरबत. काय मग, स्थानिक पातळीवर स्वतःची पकड निर्माण करण्याचं काम चालू आहे की नाही तुमचं? हो, प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहेत तर ते आमच्यापर्यंतही पोहोचू देत. तुमचे प्रयत्न. विकासाचं राजकारण तर करायचंच आहे, पण मतांच्या राजकारणाला विसरून चालत नाही. त्याच्याशिवाय पर्याय नसतो. हो, खरंय तुमचं. खरंय ना? मग स्थानिक पातळीवर काय घडतं हे आम्हालाही कळू द्यात. स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम, त्याच्या बातम्या तुमच्या पातळीवर दाबू नका. म्हणजे असं की स्थानिक पातळीवर म्हणजे इथे या आपल्या घरात काय होतं हे आम्हालाही कळू द्या. घरात काय झालंय? हरीचं काय झालं? हरीचं तुम्हाला कसं? आम्हाला कसं समजलं यापेक्षा आम्हाला हे तुमच्याकडून समजलं नाही हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा बाकीच्या चौकशा सोडा आणि आम्हाला हे का कळू दिलं नाही हे सांगा. का वाचा बसली? उत्तर हवंय आम्हाला. की तुम्ही आज धुंदीत होतात की आम्हाला काही समजणार नाही? पण आम्हाला समजलं. का लपवून ठेवलं आमच्यापासून सांगा. नाही, मी लपवलं नाही. हो, पण सांगितलं सुद्धा नाही. अहो, मी सांगणारच होते. कधी आमच्या घरात काय घडलंय हे गावातल्या लोकांना कळल्यानंतर? हो नाही, तसं नाही. मगाशी बाहेर बाकीचे लोक होते ना, म्हणून मी काही म्हटलं नाही. वा, कारण द्यायला तर तोंड कसं वचा सगळं पुढे असतं, पण आम्हाला सांगायला तोंड कुठे केलेलं? आत्ताच म्हणत नाहीये मी. हे जेव्हा घडलं तेव्हाच का नाही सांगितलं मला? आधीच तुम्हाला इतके व्याप असतात म्हणून मी काही बोलले नाही. उगीच तुम्हाला त्रास कशाला ना. उगाच माझ्या काळजीची कारण देऊ नका. पर्यंत त्या वाड्यात असं कधीच झालं नव्हतं. पण जेव्हा घडलं तेव्हा मला सांगायला वाचा कुठे गेली होती तुमची? नशीब त्या प्रतापने डोकं चालवलं आणि त्या पोरीला न्याय मिळवून दिला. नाहीतर तुम्ही तर अकलेचे तारेच तोडले होते. एक लक्षात ठेवा, त्याच्या पुढे घरातली कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपवली, माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही. कळलंय का तुम्हाला? रडता रडता बोलता येत नाही तर किमान मान तरी हलवा. आता ही रडकं तोंड घेऊन आमच्या समोर निघून जा, कृपया जा.
काय झालं? काही नाही. आई, मी तुला विचारते, काय झालंय? अरे कुठे काय, काही नाही झालंय. आई, तुला काय वाटतं? तू लपवशील आणि मला कळणारच नाही. आता डोळे पुसताना डोळ्यात काहीतरी गेलंय हे जुनं कारण देऊ नको. सरळ सरळ चेहऱ्यावर दिसते काहीतरी झालंय. तुला मला सांगायचं नाहीये का? आई, तू आधी शांत हो बघू. मला नीट सांग काय झालं. रावसाहेब हरीच्या प्रकरणावरून मला खूप बोलले. काय? पण का? काही कारण नसताना. प्रतापर, हे सगळं मी त्यांना सांगणारच होते ना. आतापर्यंत मी कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपवली आहे का? हो, पण त्यानं हे हरीचं प्रकरण कोणी सांगितलं? अरे या घरात ते नसताना सुद्धा घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना समजतात. हे आपल्याला माहिती नाहीये का? आई, तू आधी स्वतःला सावर बघू. आणि तू रावसाहेबांचं काय मनावर घेतेस? अगं ते टेन्शन मध्ये असतील म्हणून म्हटले असतील. वडाचं तेल वांग्यावर निघाले एवढंच. आणि तुला तर त्याचा स्वभाव माहिती. उद्या सकाळी पुन्हा ते तुझ्याशी नॉर्मलच वागतील. तुला चालणार असेल तर मी बोलू का त्यांच्याशी? नाही नाही, नको नको, मी ठीक आहे. अरे नक्की. गुड नाईट. गुड नाईट. रमा, अगोदर घर आवरून घ्यायचं का? स्वयंपाकाचं नंतर बघू. चालतंय की. केर काढून घेशील? होय. आवरते तोपर्यंत. बरं मामी, मी काय म्हणते, आज जेवणात ना आपण पिठलंच करूयात. मग पिठलं सोबत भाकऱ्या करू की चपात्या ग? काय ग मामी? मामी, मामी, काय ग? अगं लक्ष कुठे तुझं? केव्हाची हाका मारते म्या. रमा, एक सांगायचं होतं तुला. अगं मग बोल की, असं काय विचारते? ते पैसे बोलले होते बघ तुला. ते वाड्यावर चोरीचं प्रकरण झालं होतं आणि तू निर्णय घेतला होता की वाड्यावर कामाला जाणार नाही म्हणून. वय, पर त्याचं काय? म्हणजे खर तर मला पण तुझा निर्णय पटत होता, पण अगं घरातल्या खर्चाचा मेळ कसा बसवावा ते कळत नव्हतं मला. तुला माहिती ना, पिंट्या तर काही काम करत नाही. आणि सुमी सारखी घरी येऊन खर्चामध्ये भर पाडत असते. माझ्या ह्यांच्या पगारामध्ये कसं भागणार होतं अगं? मग त्याची चिंता लागली होती. पण त्यावेळेला जे वाटलं ना मला, ते मी पटकन बोलून मोकळी झाली. नाही म्हणजे चुकीचा समज करून घेऊ नको तू, नाही तर तुला असं वाटेल की मामीला माझ्या मनाची काही काळजीच नाही म्हणून. मामी, मला काहीच वाटलं नाही बघ. कारण मला परिस्थिती काय ते माहितीये. उलट तू मन मोकळेपणाने माझ्याशी बोललीस, याचाच मला आनंद आहे बघ. रमा, तू आता सांगितलं ना, मनावरच होतच तू झालं बघ. हलकं वाटतंय मला अगदी. खरं सांगू का मामी, हा सगळा प्रकार झाला आणि माझ्या डोक्यात बी हाच विचार चालू होता की आता कामाचं पुढं काय, चिंगीच्या शिक्षणाचं पुढं काय. आणि घरची परिस्थिती ही अशी असताना आमचं ओझं कसं येऊ देईन तुमच्यावर? रमा, माझ्या पोटच्या पोरीने पण एवढी काळजी केली नाही ग जेवढी तुला आहे. तू का नाही आली माझ्या पोटी जन्माला? मामी, मी अभि तुझी पोरच आहे ना. तू माझी आई. ज्या क्षणी या घरात पाऊल टाकलं ना, तेव्हापासूनच मी तुमची मुलगी झाले बघ. तुला एक सांगू का मामी, तू रडताना अजिबात चांगली दिसत नाहीस बघ. आता कसं
या छोटे मालक, तुम्ही दूध आणलं होतं. बरं नाही वाटत आहे का त्यांना? रमा बरं आहे की छोटे मालक. अहो रमा दुसऱ्या कामात आहे म्हणून मी घेऊन आले. बर ठीक आहे, ठेवा. जी.